सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेले शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग आणि सगळी छान अशी लहान मुलं मुली आज माझ्या समोर, म्हणजे मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. सगळ्यांनाच माझा नमस्कार. सर्व आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे सर्वप्रथम म्हणण्यापेक्षा की अगस्ती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अकोले यांचं मी आभार मानते की त्यांनी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून माझा सन्मान केल्याबद्दल. मला पहिला कॉल जेव्हा आला की 31 तारखेला तुम्ही आहात का, म्हटलं काय आहे, तर म्हणे शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि तुम्ही यावं अशी इच्छा आहे. म्हटलं कुठे आहे, म्हणे अकोले. म्हणे छे अकोला बिकोला कुठे चाललं. अहो म्हटलं अकोला ते नाही हो, अकोले इथे संगमनेर जवळच आहे. तर म्हटलं पुण्यापासून किती लांब आहे, तर म्हणे 2-3 तासाचा प्रवास आहे. म्हटलं ठीक आहे. खरं तर आजची एक सुट्टी कशी तरी मिळाली होती मला, 31 डिसेंबरची आम्ही सगळ्यांनीच ती सुट्टी घेतली होती. पण कसं असतं, हा एक योगायोग असतो तुमच्यासमोर येण्याचा. म्हणजे जेवढा आनंद तुम्हाला आम्हाला इथे बघून होतो, एखाद्या कलाकाराला बघून होतो, तेवढाच आनंद आम्ही इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमचं स्वागत करता ते पाहिल्यानंतर होतं. कारण आम्ही फक्त काम करत असतो, मोठ्या पडद्यावर छोट्या पडद्यावर तुम्ही आम्हाला पाहत असता. आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया माझ्याबद्दल, आता इथे बऱ्याच अशा महिला असतील ज्या माझ्या खाष्ट भूमिका बघत असतील, मला शिव्या घालत असतील, तर मला हे तिथे बसून तर नाही ना कळणार, हे मला तुमच्या समोर आल्यानंतरच कळतं. त्यामुळे मी असे कार्यक्रम शक्यतो कधी सोडत नाही आणि म्हणून मी इथे आले. कार्यक्रमाने येऊन सगळे म्हणतात की तुम्ही 1-2 शब्द बोला. कसं आहे, कार्यक्रमाने येऊन नक्की बोलायचं काय हा एक मोठा प्रश्न असतो. बायका म्हणतील टीव्हीत तर लईच बडबड करते की बाई, इथे हिला काय होतं बोलायला, पण तिथे कसं आहे आम्हाला लिहून दिलं जातं ते बोलतो आम्ही. त्यामुळे मी आज लेक्चर किंवा काय असा प्रकार न करता आपण छान गप्पा मारूया असं मला वाटतं. आज तुम्हा सगळ्यांना बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. आत्ताच मॅडम म्हणाल्या की जरा शांत बसा, जरा चुळबुळ चालली आहे. तर मला आठवतं आहे आम्ही पण असे जेव्हा समोर बसायचो, शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन असायचं आणि पाहुणे म्हणून जे बोलवले जायचे त्यांचं भाषण व्हायचं. मला कधीच त्या भाषणामध्ये इंटरेस्ट नव्हता. माझं असं होतं की यार बक्षीस द्या पहिले, आम्हाला बक्षीस घ्यायचं, त्याच्यासाठी इथे आलो आहे. किंवा आमचा डान्स असायचा, तर कारण सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी पुढे असायचे, डान्स असेल स्किट असेल सगळ्यामध्ये पुढे असायचे. सो त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो हे मलाही कळते. भाषणामध्ये कोणालाही इंटरेस्ट नसतो कोणाच्या, आणि काय रोजचंच आहे ना, अभ्यास आहेच, लेक्चर आहेच. त्यामुळे आज ना आपण छान गप्पा मारूया असं मला वाटतं. तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर हात वर करा, तुम्ही विचारू शकता मला. बाकी मला सांगितलं की तुमचा प्रवास, खरं तर माझी फॅमिली, माझे वडील, माझे काका, माझी सख्खी बहीणसुद्धा आर्मी ऑफिसर, सगळे मेजर. म्हणजे फिल्मी वातावरण हे कुठेच नाही, जवळपास पण नाही. पण मी जेव्हा शाळेत, असंच मी म्हणते की तुमच्यासारखं मी इथे बसलेले असायचे आणि एखादा प्रमुख पाहुणा म्हणून किंवा एखादी मुलगी कुणी प्रमुख पाहुणी म्हणून त्या शाळेत जी शिकून गेलेली बोलवलं जायचं ना, तेव्हा माझ्या मनात यायचं की हे कधीतरी दिवस असे येतील ना की मला सुद्धा, मी इथे नसेल, मी इथे बसलेली असेल यांच्यासोबत. म्हणजे हा माझ्यासाठी त्या मोठा क्षण असणारच होता. पण त्या विद्यार्थ्यांचा, त्या शिक्षकांसाठी, त्या शाळेसाठी हा फार अपमानाचा क्षण असतो की आपला विद्यार्थी, आपल्या शाळेतनं गेलेला विद्यार्थी एका अशा काही लेवलला तो जातोय, असं काही काम करतोय, अशा क्षेत्रात काम करतो मोठ्या पदावर, आणि त्याला जेव्हा इथे बोलवलं जातं एक पाहुणा म्हणून, तेव्हा म्हणजे त्या विद्यार्थ्याला तर आनंद असतोच, पण त्या शिक्षकांना, त्या शाळेला खूप प्राऊड फील होतं या गोष्टींचं. आणि मला तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचं आहे की इथे बसलाय ना, तर हे स्वप्न ठेवा, जे आता मॅडमनी सांगितलं की मला काहीतरी मोठं करायचं आहे कार्य. मला फक्त काय झालं, मुलींचं काय तर बाबा लग्न केलं झालं, 20 वर्ष उलटलं, नोकरी केली, एक नाही. स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघितली तर आपल्याला थोडं आपलं जे हवं आहे तिथपर्यंत आपण पोहोचतो. मला मुळातच अभिनयाची आणि नाचायची सुद्धा, आता डान्स खरं तर मी शिकले नाही, पण नशिबानं लावणी क्षेत्रात गेले आणि महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं मला माझ्या लावणीवर. पण मी जे काही केलं ते त्यांना आवडलं. त्यामुळे खरं तर लावणी सम्राज्ञी किंवा असं मी स्वतःला कधीच म्हणत नाही. मी कलाकार आहे, मी अभिनय करते, माझं पहिलं प्राधान्य हा अभिनय आहे आणि नंतर माझा डान्स आहे. पण या क्षेत्राची काहीही माहिती नसताना मी या क्षेत्रात जायचं ठरवलं.
घरी सांगितलं नेहमीप्रमाणे. कुठल्याही आई वडील जे म्हणतील फिल्म लाईन, अरे बापरे नको, नाही, दुसरं काहीही कर. दुसरं काहीही कर म्हणजे मला ज्या क्षेत्राची आवड आहे जर तेच तुम्ही मला परमिशन देत नसाल करायला तर मी दुसरं काय करणार. मी म्हटलं मला नाही दुसरं काय करता येणार. नाही मग अजून शिक्षण घे. म्हटलं मला माहिती होतं माझी झेप कुठपर्यंत आहे. म्हटलं तुम्ही माझ्याकडनं फार अपेक्षा धरू नका, मला माहिती आहे मी काय करू शकते, मला फक्त विश्वास ठेवून तुम्ही परमिशन द्या, मला परवानगी द्या. तिथे तर म्हणे तुला काय माहिती आहे तिकडचं. कारण ही गोष्ट आहे साधारण 97, 98 जेव्हा आज तर खूप सारे चॅनल्स निघालेत आपल्यालाही माहिती आहे, भरपूर अगदी स्टार प्रवाह आहे, कलर्स मराठी आहे. तेव्हा फक्त नॅशनल आणि सह्याद्री हे 2च चॅनल असायचे. तेव्हा मग आम्ही स्ट्रगल सुरू केला. वडिलांनी ही परमिशन दिली. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की मला मुलगा नाही आहे, तुम्ही 3 बहिणी आहात आणि तिघींनीही अशा म्हणजे ज्या क्षेत्रात जाल तिथे छान नाव कमवा, म्हणजे काहीतरी गेलं केलं आणि आलो असं नको. आणि मी म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला परवानगी द्या. माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली. आई वडिलांचा सपोर्ट मिळाला. सुरुवातीला खूप साधारण 2-3 वर्ष खूप स्ट्रगल करावं लागलं, कारण त्यावेळेला इतक्या सिरियल्स नव्हत्या. आता ते तुम्हाला हे सगळं माहिती नसणार आहे त्या 90s मधलं काय ते, पण मोजक्या सिरियल असायच्या. डेली सोप हा प्रकार नव्हता, जे सोमवार ते शनिवार सिरियल चालतात असा प्रकार नसायचा. वीकली सिरियल असायची. तर त्यामुळे काम मिळतानाच मारामारी असायची. मग काय, मग कसं, मग सुरुवात कशी करायची. तर आमच्या ओळखीच्यानी एक असं सांगितलं की तुला पहिले फोटो काढावे लागतील, ते फिरावं लागेल. अक्षरशः सकाळी असं ते एक फोटोंचा अल्बम घ्यायचा, त्याच्यामागे आपला बायोडेटा. तर बायोडेटा काय, तर तुमची उंची किती आहे, तुम्हाला काय आवड आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात मागे लिहायच्या. आपला फोन नंबर, तेव्हा तर फोन नव्हताच, तो पण एक रिक्वेस्ट नंबर, एक लँडलाईन नंबर कोणाचा तरी शेजारच्यांचा दिला गेला असायचा. मग ते ऑफिसमध्ये फिरायचं की मला काम हवं आहे. मग आता म्हणतात आमच्या क्षेत्राला की फिल्म लाईन फार वाईट किंवा काय. मला असं म्हणायचं की मला माझ्या क्षेत्राबद्दल जर कोणी वाईट म्हटलं तर मला फार राग येतो त्या गोष्टींचा. आज 26 वर्ष मी काम करते या क्षेत्रात. आपण कसे आहोत, आपण कसे राहतो याच्यावर आपल्याला समोरचा माणूस जज करतो. त्यामुळे आपण जर छान राहिलो तर सगळं छान आहे. आणि माझ्या आईवडिलांनी जेव्हा मला विश्वासाने पाठवलं तर माझं हे कर्तव्य होतं की त्या क्षेत्रात गेल्यानंतर आपण आपली एक स्वतःची वेगळी इमेज बनवायची. मी सुरुवात केली तेव्हा मला कामं मिळत होती. आता तुम्ही सगळेच इथे बसलेले सगळ्याच मुलं पिक्चर्स बघतच असाल, बरोबर ना. उत्तरं तरी देत जा, पिक्चर्स बघता ना. हां, मग तिथे एखादा पार्टीचा सीन चालू असेल किंवा लग्नाचा सीन चालू असेल. तुम्हाला माहिती आहे लग्नाच्या मागे तिथे लग्न चालू असतं हिरो हिरोईनचं. मागे असे काही माणसं उभी असतात हातात ग्लास घेऊन किंवा काहीतरी असं फिरत असतात. त्यातली मी एक होते, म्हणजे जी कुठे दिसणार पण नाही खरं तर चालू केल्यानंतर. मग मी असं शूटिंगला जायला लागले. मग ॲक्शन म्हटलं की आम्ही आपलं फिरायचो असं कसं तरी वेड्यासारखं. मी म्हटलं अरे आपण हे करायला इथे नाही आलो, आपल्याला स्वतःची ओळख हवी आहे. मग काय करायचं. मग दिग्दर्शकाच्या बाजूला उभं राहायचं, मला एक डायलॉग द्या ना बोलायला. तर ते असं म्हणायचं कोण आहे. आणि जे मला तेव्हा म्हणाले होते कोण आहे, आज त्यांच्याच बरोबर मी कामं करते. तेव्हा त्यांचीही चूक नाही, कारण कोण मला ओळखत होतं, कोणी मला ओळखत नव्हतं. फक्त मला एक डायलॉग बोलायला दे, एक डायलॉग. तेव्हा मारामारी असायची कामाची, माहिती आहे. मग एक डायलॉग मिळत गेले त्याच्यातनं. मग कसं, कारण एकतर मी मराठी नाही आहे, आय एम साऊथ इंडियन. माझी भाषा कन्नड आहे. तर मराठी मला बोलताना त्रास व्हायचा तेव्हा. आता तरी मी बऱ्यापैकी बोलते, तेव्हा मला त्रास व्हायचा बोलताना. खूप हसलं गेलं माझ्यावर. मला बरेच लोक म्हणाले, बरेच आर्टिस्ट, आणि असे आर्टिस्ट, पुन्हा तेच सांगते की ज्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की तुझं काही होणार नाही या इंडस्ट्रीमध्ये, त्याच लोकांबरोबर मी पुन्हा कामं केली किंवा आजही करते. सो मला असं वाटतं ना की हार नाही पत्करायची, नाही जमणार किंवा नाही. आणि आपल्याला जी आवड आहे ते आपण केलंच पाहिजेत. मग तिथे थोडासा अपमानसुद्धा सहन करावा लागतो, तो सुद्धा केला गेला पाहिजे. आम्हालाही बोललं गेलं, आम्हीही ऐकलं. आज माझी मुलगी, मला एकच मुलगी आहे, ती म्हणते मला मम्मा जेव्हा तू बाहेर पडतेस तुला सगळे तुझ्याबरोबर फोटो काढायला येतात, तुझी सही घ्या. मला मला खूप प्राऊड फील होतं, तू माझी मम्मा आहेस आणि मला पण असं काहीतरी करायचं आहे. मी तिला म्हणते की त्यासाठी तुला याच क्षेत्रात यायला पाहिजे असं काही नाही आहे. आजोबांसारखं तू मिलिटरीमध्ये जा किंवा पोलिसमध्ये भरती हो, काही कुठलंही क्षेत्र घ्यावं. त्यासाठी तुम्हाला फिल्म लाईन ही एकच असं नाही आहे की तिथे तुम्ही लोकांपर्यंत पोचता. तर त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की
एक ध्येय समोर ठेवा आणि ते गाठेपर्यंत मग मध्ये कितीही खडतर प्रवास असला तरी मध्ये थांबायचं नाही किंवा हार मानायची नाही कधीच, आणि हे करत राहायचं. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील मला, मुलींचा मधगासपासून माझं चाललं आहे, त्यांचा हात बीत येत आहेत मला, तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण अगदी छान गप्पा मारल्यासारखं, इथे काही घाबरू नका, हे कोणी काही बोलणार नाही, त्यांनी मला भरपूर वेळ दिलेला आहे बोलायला. त्यामुळे तुम्हाला काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारू शकता मला. बाकी मी सध्या आता माझी कुठली सिरियल बरं, स्टार प्रवाहावरती पिंकीचा विजय असो नावाची सिरियल चालू. कोण कोण बघतं? अरे बापरे, वा वा, बरं झालं मी इथे आले ते. मग मला पाहिलं का? आता आत्ताच एंट्री झाली म्हणजे गेल्या आठवड्यात पाहिलं ना, जेजेची आई म्हणून मी आली आहे. आणि आत्ता तरी मी काही बोलत नाही आहे त्यात, बरोबर ना? पण मी जेव्हा बोलायला लागणार आहे तेव्हा बाकी सगळे गप्प बसणार आहेत. हो, कारण काय करणार, मला असेच रोल मिळतात. तो सुनांना छळायचं, मुलाचे लाड करायचे, आणि ते नाही केलं तर माझं ब्रेड बटर नाही चालणार, माझं पोटपणी त्याच्यावरच आहे. त्यांना छळते म्हणून माझं घर चाललंय सध्या. पण लोकांना जे वाटतं की किती छान ना, 22 मिनिटाचा 24 मिनिटाचा एक एपिसोड आपण टी व्ही लावून बसतो आणि बघतो, त्यामागची कहाणी सांगते. तुम्हाला वाटत असेल ना 22 मिनिटांचा एपिसोड, हा एक एपिसोड तयार होण्यासाठी किती तास लागतात माहिती आहे? हा एक एपिसोड तयार व्हायला, एक एपिसोड जो तुम्ही सोमवारचा बघता, मंगळवार, असा एक एपिसोड तयार होण्यासाठी 15 तास लागतात. 15 आवर्स. सकाळी 9ची शिफ्ट असते, रात्री 10:30-11पर्यंत आम्ही शूटिंग करत असतो. आणि या ह्याच्यामध्ये 22 मिनटं फक्त काढावी लागतात, आणि 22 मिनटंच निघतात, त्याच्याहून जास्त म्हणजे दुसऱ्या एपिसोडचा एक सुद्धा सीन निघत नाही. आज मी मॅडम आपलं नाव सांगा प्लीज. भारती मॅडमच्या घरी मी आत्ता सकाळी 8 वाजता पोहोचले. त्यांना विचारा माझी हालत काय होती. आज आम्हाला सुट्टी देणार म्हणून परवापासून आम्ही शूटिंग करतोय. परवा सकाळी 9 वाजल्यापासून परवाची रात्र म्हणजे पहाटे 3 वाजेपर्यंत केलं. 3 वाजता मी घरी गेले, 4:15ला झोपले. परत काल सकाळी 10ला मी शूटिंगला गेले. ती मी रात्री 2 वाजता पुण्यात आले, कारण मला इथे यायचं होतं. 2 वाजता येऊन मी आंघोळ करून घेतली, कारण मला 4:15ला बाहेर पडायचं होतं. मी 8 वाजता मॅडमकडे आले. मला बोलता येत नव्हतं, माझा आवाज बसला, माझे डोळे पूर्ण लाल झाले होते. आणि म्हटलं आता मी काय करू. म्हणजे रात्री मला असं वाटत होतं फोन करून सांगावं की मी नाही येऊ शकत कार्यक्रमाला, आणि काय आता काय कारण देऊ मला कळत नव्हतं. पण कसं आहे ना, असं वागले असते तर की कदाचित आज इथे टिकले नसते. पण जो दिलेला शब्द आहे तो नेहमी पाळायला शिका. त्यामुळे म्हटलं जो काही त्रास असेल ना तो असेल. आपण इथपर्यंत आलो, भले आपण मग थोडा वेळ थांबलो, पण निदान समोरच्यांना वाटतं की येस दिलेला शब्द पाळला, इथपर्यंत आल्या. मी आले, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडा आराम करा. अर्धा-पाऊण तास मी जी गाढ झोपले ना, त्यामुळे मी छान बोलू शकते तुमच्याशी. तर आजच्या सुट्टीसाठी आम्ही परवापासून काल रात्रीपर्यंत शूटिंग करत होतो वेड्यासारखं. तर आज 1 दिवसाची सुट्टी मला मिळाली आहे. तर त्यामुळे हे दिसतं ग्लॅमर, पैसा, पण यामागे मेहनत पण खूप आहे. आणि ती करायची जर तुमची तयारी असेल तर नक्की या क्षेत्रात या. क्षेत्र वाईट नाही आहे, कुठलंच क्षेत्र वाईट नसतं. आपण कसे आहोत, आपण कसे राहतो लोकांबरोबर, याच्यावर सगळ्या गोष्टी असतात. आणि मला खरंच वाटतं की इथे बसलेले जे कोणी असतील ना, त्यांनी हे आम्हाला बोलवण्यापेक्षा ना असं इथे तुमच्याचपैकी कोणीतरी जे 10वी करून जातील, 12वी करून जातील, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक काहीतरी अशा पदाला जा की तुमच्या शाळेने तुम्हाला इथे गेस्ट म्हणून, आम्हाला म्हणजे कलाकारांना बोलवायची गरज नाही भासली पाहिजे इथे. तुम्ही इतकं छान नाव कमवा. कोणाला काही बोलायचंय? बाई कितीला असता ग, मग कसं व्हायचं तुमचं? हां, मनातल्या मनात म्हणत असतील अरे हे विचारायला पाहिजे. विचारायचं का कोणाला काही बोलायचंय? नाही, कोणालाच नाही काय बोलायचं. काही घाबरू नका, कोणी सर मॅडम कोणी काही बोलणार नाही. माईक द्या त्यांच्याकडे. हो, कारण ना काय आहे, या क्षेत्राबद्दल बरीच उत्सुकता असते जी त्यांच्यापर्यंत माहीत नाही. तर आपण प्रश्न उत्तरासारखा कार्यक्रम अगदीच करू शकतो. प्लीज विचार. मॅडम, तुमच्या आयुष्यात तुमचा पहिला नाटक किंवा पहिला सिनेमा कोणता? माझा पहिला सिनेमा, मी नाटक नाही केलं, पण माझा पहिला सिनेमा अशी असावी सासू, जयश्री गडकर. म्हणजे आता इथे या बऱ्याच मंडळींना जयश्री गडकर या ब्लॅक अँड व्हाईट जमान्याच्या खूप नामवंत कलाकार होत्या. त्यांनी मला ब्रेक दिला होता. त्यांचं प्रोडक्शन हाऊस होतं आणि त्याच्यात मी सुनेची भूमिका केली होती. पण त्याही वेळेला मी
चांगली सून नव्हतेच, ती वाईटच सून होती. म्हणजे आता मी वाईट सासू करते, पण त्याही वेळेला मी वाईट सूनच होते. थँक्यू. वेलकम. अजून कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय? आणि अजिबात न लाजता बोलूया, आपण गप्पा मारूया. बघा, हा चान्स परत येणार नाहीये. मला काय पुढल्या वर्षी परत नाही बोलवणार ते, म्हणून आत्ताच बोलूया आपण काय असेल ते. हॅलो. तुमच्या आई वडिलांचं नाव? आई वडिलांचं नाव? माझ्या आईचं नाव गिरिजा आणि माझ्या वडिलांचं नाव मेजर SB, म्हणजे सिद्धप्पा बसाप्पा कुडची. तर कुडची हे आमचं गाव आहे कर्नाटकमध्ये आणि आम्ही तिथले आहोत. तर माझी मदर टंग कन्नड आहे, त्यामुळे मराठी बोलताना बऱ्यापैकी थोडासा प्रॉब्लेम येतो. डायलॉग होऊन जातात, पण असं कधी काही बोलायला सांगितलं तर भीती वाटते काही चुकायला नको म्हणून, बाकी काही नाही. बेळगावच्या जवळच आहे. येस येस. विचार 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 विचार. तुमची आवडती भूमिका? माझ्या ना, मला खाष्ट सासूच्याच भूमिका करायला मिळतात. मला मुळातच मला ना निगेटिव्ह रोल करायला, म्हणजे नकारात्मक भूमिका करायला खरंच मनापासून खूप आवडतं. कारण माझ्यासारखी कोणी छळणारी नसेल सिरियलमध्ये तर ती सिरियल पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे माझं महत्त्व मला माहिती आहे काय येते. पण त्यातून मला माझी आवडलेली भूमिका विचाराल तर एक फिल्म आली होती, ती तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही, आर आर आबा आता तरी थांबा. झी टॉकीजला ती चालू असते सतत. त्याच्यात मी जोगतिणीचं कॅरेक्टर केलं होतं आणि ते माझं खूप आवडतं कॅरेक्टर, ज्याच्यासाठी मला झी गौरव पुरस्कार मिळाला होता. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं नाव बाळू पवार, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. अरे. मॅडम, तुमचा एक फिल्म आली फॉरेनची पाटली. तरी फॉरेनची पाटली नेताना एक परदेशी कलाकार आणि तुम्ही तिथं सासूची भूमिका केली, तर हा संवाद कसा काय साधला हे प्रेक्षकांना एकदा सांगावं ही विनंती. नाही, ती इंग्लिशच बोलायची जास्त. मराठी आणि ते मराठी ती कसं तरी तुटक तुटक बोलत होती डायलॉग. आणि तिचं डबिंग मेघना एरंडे नावाची जी एक डबर आर्टिस्ट आहे तिने केलं होतं. पण संपर्क कसा माहिती आहे का, ती इंग्लिशमध्ये बोलायची त्यामुळे आम्हाला कळायचं. पण ती जेव्हा डायलॉग बोलायला जायची ना, तर तिच्या डायलॉगवर मला रिॲक्ट व्हायचं असायचं, म्हणजे रिॲक्शन द्यायची असायची. तर माझं असं व्हायचं की रिॲक्शन राहायची बाजूलाच, पण ही डायलॉग व्यवस्थित बोलते की नाही असं मी तिच्याकडे बघतच बसायचं आणि मी माझे डायलॉग विसरायचं नेहमी. सो ही एक गमतीचा भाग झाला. पण त्या पोरीने खूप मेहनत केली. दुबईची होती ती मुलगी, आमच्या निर्मात्यांची मैत्रीण होती आणि तिने आम्हाला इतकं कोऑपरेट केलं. म्हणजे आम्ही कोल्हापूरच्या एका खेड्यात शूट केलं होतं. तिथे बाथरूमची व्यवस्थित सोय नव्हती, जरा मेकअप रूम्स तेवढ्यात, म्हणजे ती ही 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यामुळे बऱ्याच गैरसोयी होत्या. पण त्या बिचारीने सगळं सांभाळून छान आम्हाला कोऑपरेट केलं होतं. पण छान मजा आली होती ती फिल्म करताना आम्हाला. इथे कोणाला तरी काहीतरी विचारायचं होतं. बोल बोल बोल. मॅडम, तुमच्या पहिल्या सिनेमाचा एक्सपिरियन्स सांगा. अरे वा. आता पहिला सिनेमा आम्हाला, माझ्या अपोजिट अशोक शिंदे माझा हिरो होता, जयश्री गडकर माझी सासू होती, त्यामध्ये निळू फुले होते, पद्मा चव्हाण होत्या, त्याच्यानंतर मधू कांबीकरबाई होत्या, विजय चव्हाण, म्हणजे ही इतकी दिग्गज मंडळी होती. आणि ह्या सगळ्यांना फक्त टी व्हीवर पाहिलं होतं मी. मला म्हणजे त्यांच्या समोर जाण्याचा पहिलाच योग होता. आणि सीन करताना ते बोलायचे ना, तर मी असंच की मी त्यांच्याकडेच बघत बसायचे आणि मग माझं स्वतःचं डायलॉगच विसरून जायचे. तर ते त्यांना असं वाटतं का तुला काही लक्षात नाही, लक्षात असायचं पण ते इतकं काम, त्याला आपण काय म्हणतो, ईज असायचं त्यांच्या कामामध्ये की ते अभिनय करतायत असं वाटायचंच नाही. तो सीन करताना त्यांच्याकडे बघायला लागलो की त्यांच्याचकडे आम्ही बघत बसायचो. पण मी तुम्हाला सांगते, इतकी सगळी दिग्गज मंडळी होती ना, पहिले 4 दिवस मी रडतच होते की मला जमेल की नाही जमेल की नाही. पण या सगळ्या मंडळींनी मला खूप सांभाळून घेतलं. आणि काही नाही गं, सगळ्यांचं असंच असतं पहिल्या सिनेमाला, तू काळजी करू नकोस, छान करशील असं करत 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 तो सिनेमा झाला. आणि त्यानंतर मात्र मला कधीही मागे वळून पाहावं लागलं नाही. नमस्कार मॅडम. नमस्कार. हां सर, नमस्कार, बोला. नमस्कार. अशोक सराफ यांच्याबरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव कसा काय होता?
बापरे, ते तर फारच सिनियर आहे. त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलणं म्हणजे फार, कारण ते वयानेही खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा. आणि त्यांच्या अपोजिट पहिली फिल्म माझी होती आई थोर तुझे उपकार. तर त्याच्यानंतर मग पहिली शेर, दुसरी सव्वा शेर, नवरा पावशेर, काळूबाईच्या नावाने चांग भलं. आम्ही अशोक मामांबरोबर खूप काम केलं मी. सेम एक्सपिरियन्स, तेच सीन राहायला बाजूला. पहिल्या दिवशी आमचं शूटिंगचं जो माझा होता ते गाणंच सुरू केलं त्यांनी, म्हणजे गाण्यापासून सुरुवात केली होती. अशोक मामा आता त्यांना काय वर्षोनुवर्ष ते इतके इंडस्ट्रीमध्ये काम केलं. माझं असं झालं की त्यांच्याबरोबर मला नाचायचं आहे. बरं, त्याचं कसं असतं शूटिंगला 16 बीट्सचे शॉट्स असतात, 4-8 बीट्सचे, 1 2 3 4 1 2 3 4 असे ते बीट्स असतात. आणि मग ते मुवमेंट्स करायचे असतात. मला हे माहितीच नाही, कारण आम्हाला काय आपल्याला रेकॉर्ड लावलं की नाच म्हटलं की नाचलो. ते कट कुठे काय कुठे काहीच माहिती नसायचं. पण मामांनी सांभाळून घेतलं. आणि मामानं कॉमेडी सीन करताना, कॉमेडीचा माझा तसा फार एक्सपिरियन्स नाही आहे, तर ते मला प्रत्येक वेळेला सांगायचे की थांब, मी हे बोलल्यानंतर तू लगेच हे वाक्य घेऊ नकोस, थांब जरा, मी बोलतो, मग तू पहिले माझ्याकडे असं बघ, मग मी त्याच्यावर ही रिॲक्शन देईन, मग तू तुझं वाक्य बोल. सर ना, ते गिव्ह अँड टेक जे असते ना, त्याच्यामुळे ती कॉमेडी जी होते ती मला बघताना छान वाटते. तर त्यामुळे ना फक्त वाक्यांवर वाक्य पडली तर त्याची जी मजा नसते. कधी कधी ते फक्त रिॲक्शनवर सुद्धा मजा असते. जे मामा तर म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांच्या बाबतीत, काय बोलावं. सो त्यांनी मला खूप समजवलं, म्हणजे खूप शिकवलं कॉमेडीच्या बाबतीत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आत्ताच तुम्ही म्हटलं की मी नेगेटिव्ह रोल भरपूर केलेत तुम्ही. मग ह्या नेगेटिव्ह रोलचा तुमच्या रिअल लाईफमध्ये काही इम्पॅक्ट होतो? मला हा प्रश्न बरेच जण विचारतात. कसं आहे माहिती आहे, मी स्वतः म्हणजे सुरेखा कुडची ही खूप हळवी आहे, खूप जास्त हळवी आहे. इतकी हळवी आहे की घरचं सोडाच, टी व्हीवर काही पाहत असेल आणि काहीतरी बातमी आली, म्हणजे अगदी मध्ये कोल्हापूरमध्ये जेव्हा पाणी जमलं आणि पूर आला, किंवा आपल्या केदारनाथच्या इथे जेव्हा सगळे माणसं जी वाहून गेलीत, ते पाहताना सुद्धा मी समोर बसून हुंदके देऊन रडू शकते. किंवा मी थिएटरमध्ये बसून एखादा असं वाईट काहीतरी सीन आलं तर मी रडू शकते, इतकी हळवी आहे. भूमिका मी अशा करते नक्कीच. हां, तुम्ही सातत्याने जेव्हा निगेटिव्ह भूमिका करताना मला असं वाटतं की ना, माझा थोडासा चिडका स्वभाव झालेला आहे त्यामुळे. आणि तो होतो कारण 15-15 तास मी तशीच असते. आता मी आज वेगळी आहे, मला माझं वेगळं पण वाटतंय, पण जेव्हा मी मेकअप रूममध्ये जाते तोपर्यंत मी सुरेखा असते. जेव्हा मेकअप आणि ती हेअरस्टाईल, ती साडी, ते सगळं होतं ना, आम्ही त्या अटायरमध्ये ना, त्या भूमिकेत आपोआप शिरतो. मग ते त्यांचं बोलणं चालणं ते सगळं त्या पद्धतीने ते मुद्दाम करावं लागत नाही आम्हाला. सो ना 15-15 तास तुम्ही सतत असं करून जेव्हा बोलता, तर कुठेतरी ना जाऊन मेकअप काढला ना, हे चल लवकर असं हे ना, ही घाई, ही चिडचिड. आणि माझी मुलगी म्हणजे मम्मा हो सगळं ओके काय, असं तिचं असतं खूप. सो थोडासा चिडचिडा स्वभाव होतो, हे अगदी खरं आहे मात्र. येस, माईक. मॅडम, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मातृभाषेतून म्हणजे कन्नडमधून तुमचं इंट्रोडक्शन द्यावं. अव्वा, मला नाही येणार करता. मला नाही येत कन्नड नीट बोलता. नाही, खरंच नाही येत. ती ते बोलूच नका, उगाच काहीतरी आपलं हसू नाही करून घ्यायचं. पुढचा प्रश्न. येस मॅम, तुम्ही कितवी शिकलात? मी पहिली. नाही, मी 12वी पर्यंत शिकले आणि मला पुढे कॉलेज वगैरे करायचं होतं. मी म्हटलं मला याच क्षेत्रात कार्य करायचं होतं, पण म्हणून आमची मुलगी शिकत नाही, हिला तुमच्या क्षेत्रात न्या असं म्हणणारे खूप जण आहेत. तर न शिकलेले सगळे आमच्या क्षेत्रात आहेत असं अजिबात नाहीये. बरीच मंडळी खूप शिक्षण घेतलेले कलाकार सुद्धा इथे आहेत. तर मी माझं 12वी शिक्षण झालंय. मॅम, तुम्ही कधी पॉझिटिव्ह रोल केलाय का? पॉझिटिव्ह रोल केलाय ना. सोनी मराठीवर एक सिरियल होती, नवरी मिळे नवऱ्याला, जर कोणी पाहिली असेल तर माझ्या लक्षात नाही. 4 मुलं असतात मला. शेतकरी नवरा असतो आणि काय होतं, शेतकऱ्यांच्या घरात मुली द्यायला मागत नाही, हा विषय होता. तो विदर्भातला विषय होता. तर त्या ह्याच्यात माझी एकदम प्रेमळ आणि मुलांबद्दलची एक कळकळ असणारी अशी आई मी साकारली होती. मला मजा आली होती करायला ती. मॅम, तुमचा आवडता सिनेमा कोणता आहे? तुला कुठला आवडला? मला फॉरेनची बाटली. मग मला पण फॉरेनचीच वाटली.
मॅडम. अरे एकच मिनिट, सिनेमे खूप केले, पण कसं होतं आता तुम्ही इथे सगळ्यांनी फॉरेनची पाटली म्हटलं की साधारण इथल्या प्रत्येकाला माहिती असेल. सो आपली ना, आपण सिनेमे 50 करतो, पण एका सिनेमेमुळे किंवा एखाद्या गाण्यामुळे जेव्हा तुमची ओळख निर्माण होते तर नक्कीच तो सिनेमा किंवा ते गाणं, जसं रेतीवाला नवरा पाहिजे हे गाणं माझं खूप सुपर डुपर हिट गेलं होतं त्या काळी. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण त्या गाण्याने मला एक ओळख दिली, या फिल्मने मला एक ओळख दिली. तर त्यामुळे फॉरेनची पाटलीण हा माझा आवडता सिनेमा आहे. मॅडम. तुमची एखादी फेवरेट लावणी लावणी म्हणा. म्हणा. मी पुणेकर नाहीये, सुरेखा कुडची आहे. मॅडम, तुमची फॉरेनची पाटली ह्या सिनेमामधला एखादा डायलॉग म्हणून दाखवा ना. फॉरेनच्या मॅम. मी एक डायलॉग फक्त म्हणजे म्हण आहे, म्हण मी माझ्या स्टाईलनी बोलते. त्याच्यात सून ते पीठ बीट मळत असते आणि स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. हॅलो. आणि असं असंख्य डायलॉग आणि असंख्य आहेत, पण जाईन तिथे फॉरेनच्या पाटींमधला डायलॉग बोलायला लावतातच. मॅडम, सर. मी शिक्षक आहे या विद्यालयातील आणि मी तुमच्या क्षेत्रातील एक व्यक्ती आहे. अरे वा. आणि सर्वात महत्त्वाचा माझा एक प्रश्न आहे की आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करता, पण तुम्ही जेव्हा सुरुवात केली मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याच्या आधीपासून जे काही सिनेमे यायचे, अशी ही बनवा बनवी, दे दणादन, तो सुवर्ण काळ होता मराठीचा. धडाका, परंतु आज कुठेतरी मराठी इंडस्ट्री लयाला चालली, कारण बॉईज 4, टकाटक, टकाटक 2 यांसारखे जे सिनेमे येत आहेत यावरती आपल्याला काय बोलता येईल? नाही, बोलता हे बघा, माझा हा विषय नेहमी आम्ही मेकअप रूममध्ये बसून पण बोलतो. एक तर सुवर्ण काळ तुम्ही जो म्हणालात, एक तर ब्लॅक अँड व्हाईट जमाना, आपण म्हणजे अगदी लीलाबाई किंवा जयश्री गडकर तो काळ सोडल्यानंतर जो आला तो सचिन, नंतर महेश कोठारे, त्याच्यानंतर अशोक सराफ, या सगळ्यांचा होता तो सुवर्ण काळ होता मराठी इंडस्ट्रीचा. त्याच्यानंतर आले अलका कुबल, अलका, मग ते पूर्ण मग माहेर, सासर, धोतर, साडी सगळं ते आलं, तोही काळ छान गेला. त्यानंतर मध्ये बऱ्यापैकी ना खूप मंदावली होती मराठी फिल्म इंडस्ट्री. तोपर्यंत चॅनल्स आले, सिरियल जोरात चालल्या. आता पुन्हा फिल्म्स बनतायत, खूप टेक्निकल, खूप छान बनतायत. आज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया म्हणजे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, त्यामुळे लोकांपर्यंत त्या फिल्म्सच्या ॲड्स वगैरे जातात. पूर्वी तसं नव्हतं, पेपरातनं एखादी जाहिरात आली तरच लोकांपर्यंत जायचं. पण निर्माता जेव्हा फिल्म बनवतो, आज कोट्यांनी त्याचं बजेट असतं, ते त्यांना तेवढे मिळत नाहीत रिटर्न्स. फक्त ते काय होतं, लोकांना वाटतं अरे लोकांपर्यंत ती फिल्म गेलेली असते कारण ती प्रसारमाध्यमातून, पण ती फिल्म खरंच चालली आहे का, आर्थिकदृष्ट्या निर्मात्यांना त्याचा 4 पैसे फायदा झाला का. तर माझ्या निर्माते इथे बसलेले आहेत, मला काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. बरोबर आहे, मला सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे टेक्निकली खूप साऊंड झालो आहे आपण, पण निर्मात्यांना 4 पैसे सुटतात की नाही ह्याची जरा शंका आहेच. पण आम्ही केलेले सिनेमे, तंबूत असो किंवा यात्रा जत्रांमध्ये जे चालले, निर्मात्यांनी 4 पैसेही कमवले, त्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद होतो. बस. मॅम, तुमच्या मुलीचं नाव काय आहे? माझ्या मुलीचं नाव आहे जान्हवी. हॅलो. सुप्रभात मॅडम. सुप्रभात. हिंदीतील प्रसिद्ध खलनायक प्राण साहेब असतील, हो, किंवा मराठीतील प्रसिद्ध खलनायक निळू फुले असतील, त्यांना वैयक्तिक जीवनात सुद्धा त्यांचे फॅनकडून बऱ्याचदा शिव्या, टक्के टोपणे खावे लागलेले आहेत. आणि मराठीतील महिला वर्गांमधून तुमचा देखील बरेचसे रोल हे खलनायिकेच्या धर्तीवरच असतातच. त्याच्यामुळं तुम्हाला असे काही तुमच्या फॅन आहे. दोन एक्सपिरियन्स आहेत, छोटे छोटे पटकन सांगते. मॉलमध्ये आपण जातोच. आता इथे अकोलेमध्ये तुम्हाला माहीत नाही, पण आम्ही पुण्यात सुट्टी लागली की मॉलमध्ये भटकत असतो. आणि मॉलमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ब्रँड्सचे असं एक ब्रँडमध्ये तुम्ही गेलात की साईज वाईज ते सगळे असे हँगरला कपडे लावून ठेवलेले असतात. मी आपले बघत होते काय कुठली साईज काय. मागून ना कोणीतरी पाठीवर एका असा टॅप केलं, मला टॅप केलं ना, तर मी आता साहजिकच कोणी टॅप केलं आपण मागे वळून बघणार ना. मी अशी मागे वळून बघितलं ना, तर एक म्हातारी बाई येऊन ना चपकन माझ्या चापट मारली माझ्या गालावर. बरं, त्या क्षणाला तेवढ्या काही सेकंदांमध्ये इतके विचार मनात येऊन जातात, अरे बापरे आपण काय चूक केली का, आपल्याकडनं काय चूक झाली का, काय झालंय. बरं, 4 लोक बघतायत, ओळखतात लोक आपल्याला,
फोटो काढायला ही मला मारते, असं खूप काही येऊन जातं त्या क्षणात. तर मला झालं काय झालं, आजीच होत्या त्या. काय ग हां त्या हिला किती छळतेस ग तू हां अशीच. मला 2 मिनटं काही कळेच ना. तर भाग्यलक्ष्मी नावाची माझी एक सिरियल झी मराठीवर चालू होती 2009-10 साली. तर तेव्हा त्या बाईने मला मारलं आणि असं बोलल्यानंतर माझं असं झालं की अरे बापरे. मग नंतर तिने माझे गाल पकडले आणि मला छान काम करतेस हो, सुनेला छळू नकोस अजिबात. म्हटलं हो नाही छळणार. आणि दुसरा एक्सपिरियन्स, मुलीला ॲडमिशनसाठी शाळेत म्हणजे नेलं होतं. गेले तर आता ते काय शाळेत गेल्या गेल्या बऱ्याच असं कधी कधी होतं की नाही हे इथे नाही ते तिकडे, मग ते ऑफिस तिकडे, मग तिकडनं इकडे जा. तर त्या 2 अशा शिपाई बायका अशा होत्या, त्या ड्रेसमध्ये होत्या नसल्या. तर ती आता आपण इथे बसलो आणि कोणी बाजूला बोललं तरी कळतं ना. ती दुसरीला सांगते ओळखलंस का. ती बोलते कोण का. अगं लय आगाऊ बाई येते. ती मला लय आगाऊ बाई येते असं ती बोलली. अगं लय आगाऊ बाई येते, लय सुनला छळत बघ नाही तर टी व्हीला तिला कधी. असं त्या दोघींचं संभाषण चालू होतं. आता ह्याच्यावर मी हसावं की काय रिॲक्ट व्हावं, मी काही दुर्लक्ष केलं आणि मी पुढे गेले. सो असे एक्सपिरियन्स येतात आणि मला असं वाटतं की ह्याचा राग नाही येत कधी मला, म्हणजे मी माझी भूमिका उत्तमरित्या करते असं मला वाटतं. मॅडम तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा विचार का केला. कारण मला दुसरं काहीच नाही. मला मी म्हटलं नाही, मला लहानपणापासून टी व्ही असायचा. टी व्ही तर टी व्हीत हे जे नाचतात हे जे काय चाललंय, कारण ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही ना तेव्हा सर 80s नंतर ते सगळे कलर टी व्ही आले. तर हे मला या टी व्हीच्या आत जायचं आहे, त्याच्यासाठी काय करायचं हेच माझं स्वप्न होतं. मला दुसरं मी म्हटलं ना मी नोकरी वगैरे नव्हती करू शकत. सो मला ती आवड होती, डान्सची आवड होती आणि अभिनयाची आवड होती, म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. मॅडम तुम्ही एखाद्या बॉलिवूड पिक्चर मध्ये आहेत का. तू देणार का मला चान्स. कोणी विचारलं प्रश्न. अरे वा मस्त आहेस तू रे. आपण दोघं एकत्र काम करूया, तू माझ्या मुलाचा रोल कर. चालेल. अरे मॅडम तुम्ही पहिली शेर दुसरे सव्वा शेर त्याच्यातला एक डायलॉग बोलून दाखवा ना. अरे मला नाही आठवत राणी ते डायलॉग किती वर्ष उलटली, त्याच्यातला कुठला डायलॉग नाही सांगता येणार मला. असा खूप वर्ष उलटली, खरंच नाही सांगता येणार. मॅडम तुम्हाला एक मूवी तयार करायला किती महिने लागतात. एक मूवी तयार करायला किती महिने लागतात. डिपेंड्स, स्केड्यूल असतं फिल्मचं. कधी पूर्वी महिन्यातले 15 असे 3 महिने शूटिंग चालायची. प्रत्येक महिन्यातले 15 दिवस घेतले जायचे. हल्ली स्टार्ट टू फिनिश 20-25 दिवसात पण फिल्म कंप्लीट होते. पण फिल्म म्हणजे शूटिंग कंप्लीट होते, त्याची प्रोसिजर बाकी जे आहे एडिटिंग आहे, बाकी कलर लॅबमध्ये जाऊन त्याला बरेच प्रोसिजर असतं. म्हणजे फिल्म शूटिंग संपवून रिलीज व्हायला नाही म्हटलं तरी वर्ष जातं सगळ्या गोष्टींना. मॅम तुम्हाला हिंदी मूवी कोणती आवडती. कोण प्रश्न विचारते काय. हा बोल. मॅम तुम्हाला हिंदी मूवी कोणती आवडती. मला हिंदीमध्ये रोमॅन्टिक मूवीज आवडतात. मला फॅमिली ड्रामावाले मूवीज आवडतात. मला मारधाडवाले टायगर 1 टायगर 2 सारख्या फिल्म्स आवडत नाही. मुलगी कितवीला आहे. मॅडम तुमची मुलगी कितवीला आहे. मला वाटलं तू मला विचारस मी कितवीला आहे. माझी मुलगी आता 9th ला आहे, 14 वर्षाची आहे. मॅडम तुम्हाला या क्षेत्रात जाण्यासाठी आवड कसं काय निर्माण झाली. आवडच होती, ती आवड असावीच लागते, त्याशिवाय होत नाही. तुम्ही मला असं वाटतं कोणी घरचं, आता हल्ली मला ना घरचे पण खूप भेटतात. हो आमचा मुलगा बघा ह्याला नाचायची आवड, जरा घेऊन जा. असं असतं का कुठे. पण हो लोक येतात बऱ्याच ठिकाणी. खेड्यापाड्यात शूटिंगला गेलो ना, आमची हिला बघा, हिला ॲक्टिंगची खूप आवड, घेऊन जा. खूप इझी वाटतं सगळ्यांना या गोष्टी. ॲक्टिंग तर काय शिकून सुद्धा खरं तर टेक्निकल गोष्टी आपण शिकू शकतो. टेक्निकल जसं आता फिल्म काय म्हणतात आपलं FTI ना, FTIला वगैरे जाऊन तुम्ही क्लास करू शकता ॲक्टिंगचा. पण मला असं वाटतं ॲक्टिंग ही कुठेतरी थोडी म्हणजे ही आतच असली पाहिजे. ती मारून मुटकून नाही करता येत. दगड असेल तर तो दगडच राहणार. हां त्याला आपण शेप देऊन वेगळा करू शकतो, पण तो दगडच राहणार शेवटी काही झालं तरी, असं येते. मॅडम गुड मॉर्निंग. मॅडम गुड मॉर्निंग.
मॅडम तुमची जी देवयानी मालिका होती त्यात तुमचं त्या हिरोईन बरोबर जसं रिलेशन दाखवलंय तसं स्क्रीनच्या मागं किंवा जे आमची खूप छान मैत्री आहे. ती मला कधीच, मी तिच्यापेक्षा खूप मोठी आहे पण ती मला एक कुडची असं हाक मारते. आत्ताही कधी चुकून अशी समोर आली ना, एक कुडची अशीच बोलते. शिवानी सुर्वे तिचं नाव, तुम्हाला माहिती असेल. ती आता बऱ्याच फिल्म्समध्ये येते. खूप चांगली मुलगी आहे. देवयानीमध्ये तिचा पहिल्यांदा ब्रेक होता आणि तिने काम केलं होतं. पण आमची केमिस्ट्री पडद्याच्या मागे आम्ही खूप मस्ती करत असतो. तर त्या शॉर्ट पुरताच तेवढं सगळं असतं. एकदा कट झालं की मग आमची मस्ती म्हणजे आमचे डिरेक्टर सुद्धा आम्हाला ओरडतात, अरे शांत बसा आता काम करूया, असं इथपर्यंत असतं. म्हणजे तुम्ही जसं करता ना मस्ती, तुमचे सर तुम्हाला किंवा मॅडम ओरडतात, आमचंही तसंच आहे. आम्हाला आमचा दिग्दर्शक ओरडतो, एवढंच आहे. चला. हा, त्यातला एक डायलॉग म्हणून दाखवतो देवयानी मधला. हो, त्यातले 2च डायलॉग फेमस झाले होते. जो संग्राम आमच्या देवयानीसाठी म्हणायचा, तुमच्यासाठी काय पण. आणि विखे पाटलांचा एक डायलॉग फेमस झाला होता, एक घाव 100 तुकडं. मला वाटतं पण खूप बोललो आणि मला परत पुण्याला निघायचं, माझी गडबड आहे. मी ठरवलं होतं लवकर निघेन, पण हे असं असतं, हे प्रेम असतं तुमच्याकडनं मिळालेलं की मी इतक्या वेळ थांबले, इतक्या वेळ बोलले. मॅडम तुमची फेवरेट ॲक्टर कोण? कुठे आहे? कोणी विचारलं? तूच बन ना काही वर्षांनी. मराठीमध्ये म्हणशील तर आत्ताच्या या जनरेशनमध्ये मला सई ताम्हणकर आवडते. आणि जुन्या खूपच आहेत. प्रिया बेर्डे मला खूप आवडते. नंतर जयश्री गडकर, खूप जुन्या, ज्या तुम्हाला माहितीही नसतील कदाचित. तर लीला गांधीबाई आहेत, खूप आहेत. रंजनाबाई आहेत. म्हणजे या ग्रेट होत्या सगळ्या. मॅडम अशी कोणती ॲक्ट्रेस आहे की तुम्हाला तिच्यासोबत काम करायला आवडेल किंवा तिच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे? माझी ना ऑल टाईम फेवरेट माधुरी दीक्षित आहे. ऑल टाईम म्हणजे आता तिने काम बंद केले, काम कमी केले, पण ना ती, कारण मला डान्सची आवड असल्यामुळे, तुम्ही जर नाचणारे खूप जण असतात, तुम्ही बघत असाल तुमच्यापैकी पण डान्समध्ये 10 लोकांना तरी डान्स नक्कीच आवड असेल. नाचणारे खूप कलाकार आहेत आपल्याकडे. टायगर श्रॉफ पण नाचतो, बरोबर आहे. आपल्याकडे ऋतिक रोशन पण नाचतो. पण जेव्हा गोविंदा नाचतो जेव्हा त्याचा डान्स बघतो ना, तेव्हा पापणीसुद्धा लवत नाही. त्याला कारण आहे की तो ते गाणं एन्जॉय, ह्यांची स्टाईल वेगळी आहे, पण जेव्हा गोविंदा नाचतो ना ते बघण्यासारखं म्हणजे सुखच नाही दुसरं. तसं माधुरीच्या बाबतीत मला वाटतं. माधुरी दीक्षित ही नाचणारे खूप जणी आहेत, खूप हिरोईन्स आहेत, ज्या क्लासिकल डान्सरसुद्धा आहेत. पण जेव्हा माधुरी दीक्षित नाचते तेव्हा तिचे डोळे, तिचं अंग, तिचं म्हणजे आपण म्हणतो ना की आपली बॉडी लँग्वेज काय आहे ते शिकावं तिच्याकडनं, की कसं एखादं गाणं असेल त्याला आपण प्रेझेंट करू शकतो, तर ते तिच्याकडनं शिकावं. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या हो का, कोण मुलगी, कोण उभी सर, कोणाबद्दल म्हणताय? मॅम तुम्हाला आता सध्या जास्त कुणाची भीती वाटते? आता सध्या मला तुझी खूप भीती वाटते. मला भीती कशाबद्दल मला कळलं नाही. भीती कसली? भीती नाही वाटत मला. घाबरून राहिलं तर काही होत नाही. मॅम तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायच्या अगोदर कोणता अभिनय केलेला आहे? मी बालनाट्य शिबिरं करायची, जेव्हा अगदीच 2री, 3री, 4थीला असताना काम करायचे. आता हल्ली होत आहेत की नाही मला माहीत नाही, पण बालनाट्य शिबिरं त्यावेळेला खूप चालायची. आणि जे चालवायचे ते शाळेत येऊन ऑडिशनसारखं घेऊन मग जे चांगलं काम करायचे त्यांना निवडायचे. त्यामुळे माझं बालनाट्य शिबिरापासून सुरुवात झाली होती आणि ती आवड एक निर्माण झाली होती. हाय मॅम. थांबूया आपण. हाय बोल बाळा. मॅम मी तुम्हाला विचारणार होते, तुम्ही कर्नाटकचे आहेत तर तुम्ही भारतात केव्हा आले? महाराष्ट्रात केव्हा आले? थंडी लागली तिला बिचारीला. नाही, मी मूळची कर्नाटकची असले तरी माझा जन्म महाराष्ट्रातच झाला.
आणि फक्त असं एवढंच आहे की घरी मराठी फार बोललं जायचं नाही, कन्नडामध्ये बोलायचे सगळे. सो आमची मराठी म्हणजे थोडंसं बेळगावी स्टाईल आम्ही बोलायचो. तर म्हणून म्हटलं की ना की माझं मराठी खूप छान नव्हतं, पण या क्षेत्रात 26 वर्ष काम करते ते, त्यामुळे सतत मराठी लोकांसोबत आणि आपलं काही चुकलं किंवा आजही मला काही गोष्टींचं किंवा एखादं वाक्य आलं त्याचा अर्थ नाही कळलं एखाद्या शब्दाचा, तर मी आजही समोरच्या कलाकाराला विचारते की ह्याचा अर्थ काय आहे किंवा काय, मग ते कसं घ्यायचं. कारण जोपर्यंत तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही तुम्ही ते रिॲक्ट किंवा तुम्ही डायलॉग बोलताना तुमचा चेहरासुद्धा बोलला गेला पाहिजे, नुसतेच डायलॉग प्लेन बोलून चालत नाही. सो म्हणून म्हटलं ना की मराठी छान नव्हतं, पण मला असं वाटतं की मी महाराष्ट्रात मराठी लोकांवर आज नक्कीच विजय मिळवला आहे. कारण मला मराठी लोकांनी आपलंसं केलं आहे, माझा डान्स आपलासा केला आहे, माझा अभिनय आपलासा केला आहे, आणि हे सगळं फक्त मराठी लोकांमुळे. तर त्यामुळे मी खूप प्राऊड फील करते की मी महाराष्ट्रात आणि मला मराठी माणसाने मोठं केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बराच वेळ झाला आपण सुरेखा कुडची मॅम यांच्याशी संवाद साधतोय. खरं तर आल्यापासून प्रत्येकाला एकच गोष्ट माहिती आहे की सुरेखा कुडची मॅडम या अभिनय क्षेत्रामध्ये फार चांगल्या पारंगत आहेत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की सुरेखा मॅडम या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस त्यांचं नाव झालं, ते नाव होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे लावणी. आणि त्या लावणीचं नाव आहे सोडा सोडा राया हा नाद खुळा. तर मी सगळ्यांच्या वतीने मॅडम तुम्हाला विनंती करेल, एक स्टेप फक्त एकाकडे हो तुम्ही शाळेत आहोत आपण, कुठे काय या लावणीचा नृत्य आहे. जरी लावणी जरी असली, ज्या लावणीने तुम्हाला घडवलं ती लावणी तुम्ही या ठिकाणी एका मिनिटासाठी का मला सादर करावी अशी मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. हे हलवा ना इकडेच कर ना. हे बाजूला हे एवढे हॅलो आदित्य, खुशी करणार का? चला, मुलींमध्ये कोणी आहे मॅडम सोबत नाचू इच्छितात? शौकीनांचा मेळा भरला, जीव जीवाला सह भिडला, डावा डोळा लवू लागला, लवू लागला, लवू धन्यवाद मॅडम. एकच मिनिट चालू आहे. हॅलो, थँक्यू सो मच. जाईन तिथे लावणीची मागणी असतेच, आणि किती नाही म्हटलं तरी लावणीवरचं प्रेम खूप सुंदर आहे. लावणी खरं तर उगाच लावणीला नाव ठेवलं जातं. लावणीला आता वाईट दिवस आलेत काहींमुळे, सगळ्यांनाच माहिती आहे. आपण लावणी कशी सादर करतो हे फार महत्त्वाचं असतं. लावणी ही खूप शृंगारिक आहे, लावणी ही खूप छान आहे. आवड असेल तर नक्की शिका पुढे. आणि जाता जाता एकच सांगेन, पिंकीचा विजय असो.
न चुकता रात्री 11 वाजता स्टार प्रवाहावर बघायची. जेजेची आई जी आत्ता सध्या व्हीलचेअरवर आहे मुकावस्थेत, लवकरच ती जागृतावस्थेत येणार आहे आणि आल्यानंतर सगळ्यांची छुट्टी करणार आहे. त्यामुळे नक्की पहा पिंकीचा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम.